नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 9:45 झालेले. घरातले सर्व कामं आवरून मी चालली दवाखान्यात आणि व्हिडिओ काय येत नव्हते तर आमच्या साहेबांना ॲडमिट केलेलं आहे. तर मला दवाखान्यात जावं लागतं आणि इतकी धावपळ चालू आहे ना, तुम्हाला काय सांगू. घरात पण आवरणं आणि दवाखान्यात पण जाणं, दिवसभर दवाखान्यात राहते. आणि आत्ता बघा सर्व कामं आवरून झाले आणि आत्ता चालली मी दवाखान्यात. तर टिफिन वगैरे झाला पोरांचे. आज तर गुड्याला म्हणजे शाळेत गेली नाही गुड्या, ती म्हणे मम्मी अजून काही एवढं काही शिकवत नाही आहे, तर आजच्या दिवस घरी राहते मी. म्हटलं ठीक आहे बेटा. तर आज घरी येते. तर तिला म्हटलं आता तू बाकीचे जे कामं आहे ना ते आवरून घे, फक्त पोचा मारायचा आहे. तर दादा मारून घेणार पोचा, पण सर्व कामं आवरून चालले मी. स्वयंपाक वगैरे आजच राहिलेला आहे पोचा मारायचा, नाही तर आहे ना कंटिन्यू मी झाडू पोचा सर्व आवरून जाते. कारण की आज कृष्णा लवकर येणार आहे. तो म्हणे मम्मी जास्त काही दगदग करू नको, तर मी ते कामं करून घेणार. आणि काल पण दवाखान्यात गेलेली होती, तिथून आली, करंजा वगैरे बनवल्या, ते नंतर दाखवणार मी आता. तर आता खूप धावपळ होते. आज सुट्टी होते आमच्या साहेबांची, म्हणून मी व्हिडिओला स्टार्ट केलं. म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ केलेला नाही आहे, तर आज तरी करावा म्हटलं शेवटच्या दिवशी. तर आमच्या साहेबांना खूप त्रास होत होता पथरीचा, तर त्याच्यासाठी त्यांना ॲडमिट केलेलं आहे. आणि इकडे होतो आहे आपला गुळाचा चहा आणि मी बनवलं राईस आणि दाल तडका. पटकन होतं म्हटलं आणि मुलांना पण आवडतं. काल मसाल्याची भाजी, रोजच असं वेगवेगळं काहीतरी घेऊन जाते आणि खूप धावपळ होते. तरीसुद्धा मी सकाळी फ्रीज वगैरे क्लीन केलं, म्हणून इकडे पसारा पडलेला आहे. कॉलिन वगैरे दिसतंय तुम्हाला. कामं गुड्याराने आवरून घेणारे. आणि आपले कारल्याचा वेल आहे, दरवर्षी निघतोय. 2-3 वर्षापासून कंटिन्यू कारल्याचा वेल येतो. तिथं बिया टाकलेल्या राहतात. तर कारले निघाले, दाखवते मी तुम्हाला किती कारले निघाले. कारले निघाले तरी अर्धा किलो कारले येतील एवढे कारले. पहिला तोड आहे आपला कारल्याचा. आणि इतके कारले ना, पूर्ण आता उन्हाळ्याभर कारले आपण खाऊ त्याचे. आणि एकच वेल आहे, जास्त पण नाही आहे. तुम्हाला मी तो दाखवणार. आणि इतके छान गावराने कारले आहे, तुम्हाला काय सांगू. मागच्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवले होते किती कारले आपण तोडले होते. तर चला आता मी चहा घेऊन जाते साहेबांसाठी. तर इथं ठेवला आहे चहा. आणि बाकीची कामं माझी गुड्याराणी आवरून घेणार आहे, त्याच्यामुळं मी थोडीशी टेन्शन फ्री आहे आज. नाही तर सर्व कामं आवरून जाते ना ग गुड्या. जेवण करून घेतो बेटा. मला यायला आज सुट्टी होणार आहे आमच्या साहेबांची ना, तर मग यायला थोडासा उशीर होतो. सुट्टी करत करतच जास्त वेळ होऊन जातो. गोड झाला पण काय माहिती बघा. उकडू देते तिला मी थोडीशी अजून. जेवण करून घ्या, लाईट बंद करतो. चला आपण पुढच्या घरात चल. कप आणले बेटा, ताई कप आणले. ओढणी, माझी ओढणी पण घेऊन दुपट्टा. अरे सर्व घेतलेलं आहे मी. चला आपण जाऊ आता साहेबांकडे. काय मग घरी चालायचं आहे का नाही? हां चालायचं आहे ना. मग जायचं आहे ना. आज 4था दिवस आहे. हां कोण? या माझ्या मैत्रीण बनलेल्या आहे आता. काय करता? हां नाही ना, आजी बी आली नाही ना आज. आल्या आल्या चहा दिला आमच्या साहेबांनी. चहा घेतला ना.
बरं वाटतंय का आता? बरं वाटतंय का? क्या लग रहा है? कॉटन लेके लगा दिया क्या? तर आम्ही 4:30ला आलो. फक्त 15-20 मिनटं झाले. भांडे ठेवले आणि काल मी करंजा बनवल्या होत्या. सांजोऱ्या म्हणता आमच्या खानदेशात, तर सांजोऱ्याच म्हणते मी. सांजोऱ्या बनवल्या होत्या. तर हे बघा, खानदेशी स्पेशल सांजोऱ्या बनवल्या होत्या. डब्बा भरते आणि डब्बा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतेच. हे बघा काय झालं माहिती का, एक डबा मी छोटा, एक डबा भरून ठेवला मी आणि ह्या महात नव्हत्या, गुड्याने भरून ठेवलेला होता. ह्या महात नव्हत्या तर ह्यावरती होत्या, तर मग मी ह्या पण भरून ठेवते. तर ही बघा, ही एक आणि ही अशा ह्या 3 पहिलेच हे झालेल्या होत्या. इतक्या छान झाल्या ना तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी एक घास खाऊन बघितला आता आणि मोठ्या मोठ्याच करून घेतल्या होत्या, कारण की आमचे साहेब दवाखान्यात होते आणि मग म्हटलं छोट्या छोट्या काय करण्यात, मोठ्याच करून घेते. तर मस्त अशा मोठ्या करंज्या करून घेतलेल्या आहे. एक डबा भरला माझा आणि हा दुसरा डबा आहे. इतक्या नरम आहे ना, हात लावताच काही पेशा होता येते. आणि काय झालं माहिती का, बाकीच्या गुड्याने भरलेल्या आहे आणि त्याच्यात असा सांजा का मी ना, हे बघा हे फुल आहे गच्च मी भरलेलं आहे, हे गच्च आहे. चला हे तर ठेवून देते, वरच्यावरी खायला होईल. इतक्या छान झालंय ना, तुम्हाला ही आता फोडलेली आहे ना, हे बघ ही गुड्याने भरली ना, हिच्यात रवा कमी आहे असं म्हण नका ताई, रवा कमी बसा, पण ही भरलेली ना म्हणून रवा कमी. इतकी छान झाली ना. घ्या पहिला घास तुम्हाला देते मी, खाऊन घ्या. थोडं पीठ उरलेलं होतं तर त्याच्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या होत्या. अशा काय होतं माहिती का, आपण जेव्हा लाटतो ना पाते तेव्हा अशा फुटून जातात. मग मी साईडलाच काढल्या होत्या आणि मग लास्टला तळून घेतल्या होत्या त्या. आणि ह्या आहे तर गुड्या राणीने करामत केला होता, तिच्याकडनं करंजी झाली नव्हती तर असं पातं तळून घेतलं होतं. या पुऱ्या बियाच्यातच टाकून देतो. चला ही मी खाणार आहे म्हणून मी काढून ठेवली तिला. आमचे साहेब दवाखान्यातून आले आणि त्यांना म्हटलं आजच्या दिवस राहू दे, आंघोळ नका करा म्हटलं. तर आता आंघोळ करता येते, फ्रेश होतो म्हणजे मी, तेव्हा मला बरं वाटेल. तर म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत मी घरातले बाकीचे जे कामं राहिले होते माझे, सकाळी आहे ना पोचा मारलेला नव्हता, मुलांनी पण मारलेला नाही आहे. तर आता हे सर्व कामं आवरून घेते. मग कसं कोणी पण आलं तर मग चांगलं वाटत नाही, पहिले हे कामं करून घेते. म्हटलं करंजा वगैरे भरून घेते आणि मग इथंच पसारा होता तो टेबलवरती, त्याच्यामुळं मग म्हटलं नको, आता ते पहिले पसारा आवरून घेते पटकन. आणि चला एवढा पसारा आवरून घेते, झाडू पोचा करते
चहा पाणी करते आणि मग बोलते तुमच्याशी. तर माझे अवतार बघून घ्या, आली तशी आवडते. तर आता सर्व कामं आवरून झाले, स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे माझा. आणि स्वयंपाकमध्ये मी कारले तोडलेले होते ना, तेच कारल्याची भाजी मी बनवलेली. आणि गुड्या राणीने मी काम करत होती ना तेव्हाच कट करून नमक लावून ठेवलेले होते. तर इकडे भाकरी टाकून घेतल्या, दूध गरम करून झालेले आणि डाळ भात आहे. तर मुलं डाळ भात खाऊन घेणार आहे आणि 2 भाकरी पण येत आणि डाळ भात बी थोडं. तर तुला काय खायचं, डाळ भात खाते ना. तर ताईचं तोंड उतरून गेले माझे. आणि हा आमच्या ताईने बघा दुसरा चष्मा बनवला. कसा वाटतंय? पहिला ब्लॅक कलरचा होता, आता व्हाईट कलरचा आहे. ताई जेवण कर ना बेटा. काय दे? फ्रेश कारले. हा चिटू 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 खायच्या. यांचं कसं चालतं, कसं करते दोघी भाऊ, कशी करता, कशी करते तू? तर त्याला करून दाखव पहिले. कर पटकन कर. आता कशी करत होती, कर पटकन. ते कशी तुला नाही दाखव. कामं करून करून आता मी थकून गेले. मी आता मस्त फ्रेश होते आणि जेवण करून डायरेक्ट आराम करते. कारण की ना आता अजिबात इच्छा होत नाही माझी काम करायची. सकाळची चालू. आणि उद्या आहे अक्षय तृतीया. तर आखाजी या आमच्याकडे आखाजीचे झोके खेळायला. तर चला आता पुरणाच्या पोळ्यांची पण तयारी करावी लागेल. आता नाही करणार मी पुरणाच्या पोळ्या, कारण की आज खूप थकून गेलेली आहे. उद्या मी पूर्ण तयारी करणार आणि उद्या सर्व कामं करणार आहे. उद्या संध्याकाळी आपल्याला मेहंदीच्या कार्यक्रमाला पण जायचं आहे. तर बघू आता काय काय होतं. तर सकाळी तर पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहे मला. आमच्या साहेबांची ड्युटी आहे आज, दवाखान्यातून आले आणि उद्या त्यांची ड्युटी पण. असं राहतं ड्युटीवाल्या माणसांचं. काय झालं, काय झालं? काल माहिती का किती वेळ झाला होता मला करंजा बनवायला. 7 वाजता मी करंजा करायला घेतल्या होत्या. मला बरोबर 11 वाजले होते तळून सर्व कामं आवरून. तर कोणी या माठकडे बघू नका. आपल्याला उद्या परवा मी घेऊन येणार, पण मला वेळच भेटत नाही माठ आणायला जायचं. तर हा माठ मी उद्या परवा चेंज करून टाकणार. काय
कृष्णा केळी खा ना, केळी केळी करत होता आणि बघ एवढे केळी आता खराब होत आहे. रोज खातोय. मला केळी खायची आहे, एवढ्या मोठ्या केळी झालेल्या आहेत तरी मी तू खात नाही. आता काय करते मुलांना पण जेवण देते, मी पण थोडीशी फ्रेश होऊन जेवण करते. आणि आजचा व्हिडिओ छोटा का होईना तर इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.